मोहोळ तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान, पिकांचे प्रचंड नुकसान। जामगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांची शासनाकडे सरसकट नुकसान भरपाईची मागणी। समीर शेख, प्रतिनिधी। दिनांक 17 सप्टेंबर पासून मोहोळ तालुक्यात सलग 3-4 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जामगाव, वटवटे व परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। काही शेतातील पिके वाहून गेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। नागरिकांनी बहुजन आवाज न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले की शासनाने अद्याप या नुकसानीची योग्य दखल घेतलेली नाही। शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने तातडीने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी होत आहे। दरम्यान तहसीलदार सचिन मुळीक यांनी तोंडी आदेश दिले असले तरी तलाठ्यांकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे लेखी आदेश देऊन ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे। शेतकरी म्हणाले की आमचे संपूर्ण पीक वाया गेले आहे। शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी। या प्रसंगी जामगाव खुर्द गावचे सरपंच पपिता फडतरे, महिला शेतकरी कमल फडतरे, उपसरपंच रेखा हक्के, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हक्के, बिळू नागनसुरे, रंगनाथ पुजारी, चांगदेव हक्के, पांडुरंग थोरात, पांडुरंग फडतरे, नोमिनाथ थोरात, बाबुराव हक्के, सोमनिंग हक्के, महेश साठे, आप्पा थोरात, हिरणा फडतरे, रोहिदास फडतरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे शेतकरी जामगाव खुर्दचा रंगनाथ पुजारी हे अतिवृष्टी झालेल्या आहे। जामगाव खुर्दला सरकारकडे एवढीच मागणी आमची, सरसकट नुकसान भरपाई मिळावी एवढी आहे। शेतकऱ्याची आता सध्याची हालत गंभीर आहे। शेतकऱ्याला शेतात जाता येत नाही किंवा कुठलंही काम करता येत नाही आणि पाणी असल्यामुळे कुठलंही पीक आता सध्या उपलब्धच नाही। त्यामुळे नुकसान भरपाई ही मिळालीच पाहिजे। सरसकट नुकसान भरपाई सर्वांनाच मिळाली पाहिजे। जामगाव खुर्दची सध्याची परिस्थिती बिकट आहे, त्याच्यामुळं सरसकट नुकसान भरपाई मिळावी ही सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे। आता सध्या तर पंचनामे चालू आहे, त्याच्याबद्दल काय तुमचं मत? पंचनामा करून काही उपयोग नाही। पंचनामा करून डेटा कलेक्ट करून हाय असं राहतंय, अजून लेखी अजून वरनं लेखी आम्हाला ही दिलं नाही। त्याच्यामुळे लेखी आम्हाला तरतूद मिळावी आणि पंचनामा काही गरज नाही। अतिवृष्टी झाली सगळ्यालाच माहिती आहे, त्याच्यामुळं नुकसान भरपाई सरसकट मिळायला पाहिजे आम्हाला। राहणार जामगाव खुर्द, सोमलिंग बाबुराव हक्के। सध्या रोज पाऊस असल्यामुळे भरपूर नुकसान झालेले आहे। सरसकट नुकसान भरपाई मिळावी। कांद्याचं नुकसान आहे, कांदा बघा साहेब, कांदा पाक सगळा कांदा पाक सगळं नासून गेला, पाणी पाक सगळं रानातलं पाणी आहे। आता कोण तुमच्याकडे इथं आले नाहीत का पंचनाम्याला? नाही, कोण आले नाहीत कोण। मग तुम्हाला शासनाकडे काय मागणी आहे तुमची अखेरची? सरसकट लवकर आहे काय नुकसान भरपाई मिळावं। रुपयापासून या कांद्याला मी खर्च करतो। 100 रुपये का कांद्याला बी पडते आम्हाला। एक कांदा मार्केटला घालण्यापर्यंत त्यातून आम्हाला नुकसान भरपाई एवढी झाली। सहकार्य आम्हाला करली पाहिजे सरकारने। 150 रुपयाला किलो पाकिट तेल आहे, 40 रुपये किलो तेल साखर आहे, 100 रुपये किलो शेंग आहे, ज्वारी 250 रुपयाला किलो शेर आहे, 500 रुपयाला कुठला आम्हाला काहीच येत नाही। सरकार सवलत आम्हाला दिली पाहिजे आणि सगळं आम्हाला कर्ज माफ केलं पाहिजे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।